श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्तजयंतीसुद्धा साजरी केली जाते. दत्तजयंती 2025मध्ये गुरुवारी 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला असतो, जेव्हा भक्त दत्तात्रेयांची पूजा करतात आणि सायंकाळी दत्ताचा पाळणा हलवतात. यंदा दत्तजयंती ही गुरुवारी आलेली आहे. हे अत्यंत शुभ मानले जाते, कारण गुरुवार हा दत्तगुरूचा पूजेसाठी समर्पित आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:38 वाजल्यापासून सुरू होऊन 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी शुक्रवारी 4:44 पर्यंत पौर्णिमा असणार आहे. हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे एकत्रित रूप मानले जातात. दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्ताचे तत्व पृथ्वीवर इतर कोणत्याही दिवसापेक्षा 1 पट जास्त सक्रिय असते. असे म्हटले जाते की श्री दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळेही दूर होतात. आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला असे म्हटले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रामध्ये साजरा केला जातो. असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच भगवान दत्ताचा आशीर्वाद देखील त्यांना प्राप्त होतो. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते. दत्त जयंतीनिमित्त श्री दत्ताचा स्वामी समर्थाच्या मठात दत्त जयंतीनिमित्त 7 दिवसाचा सप्ताहसुद्धा होतो. इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिले जाते. म्हणून या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही एक वेळा उपाशी राहिला तरी चालेल, पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 100 पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दारिद्र्य ही नष्ट होईल. अशी कोणती वस्तू ही आपल्याला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायचे आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचबरोबर प्रखर पितृदोषातून आपली मुक्तता होते. तुम्ही दत्तगुरूचा फोटो पहा. त्या फोटोमध्ये 1 गाय आणि 4 कुत्रे हे आपल्याला दिसत असतात, कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद असे 4 वेद आहेत. तर ते 4 कुत्रे यांना संबोधले आहेत आणि म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरूसोबतच गायची आणि कुत्र्याची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची आहे. जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते. कोणतीही गोष्ट त्या मनासारख्या घडत नाहीत आणि त्यामुळे कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. आपल्याला सतत आर्थिक अडचणी, संकटांना सामोरे जावं लागत असते. त्याचबरोबर घरात क्लेश, भांडणे ज्या आहेत तर ते वारंवार होत असतात. आलेला पैसा हा घरात टिकत नसते. सतत पैशाची अडचण आपल्याला जाणवत असते. सतत घरामध्ये आजारपण येत असते. त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्रगतीही खुंटत असते. तसेच घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्न पार पडत नाही. आणि म्हणून जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकटे, अडथळे, अडचणी, पितृदोष हा नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला तुमच्या मनात येत असेल, परंतु तुम्ही प्रयत्नही केले परंतु तुमची ही इच्छा पूर्ण झाली नसेल, तर या
दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्तगुरूच्या कृपेने तुमची इच्छाही पूर्ण होईल. आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहे तर तुम्ही गुरुवारी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हा तुम्हाला वेळ भेटेल, केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालू शकता. आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. दत्ताचा फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहे. फोटो पुसून काढायचा आहे. त्याचबरोबर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे. यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुले अर्पण करायची आहेत. या दिवशी शक्यतो पिवळी फुले अर्पण करावी. पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करावेत. जसे की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल तर तुम्ही ही नैवेद्य अर्पण करू शकता. अशी पूजा करून घ्यायची आहे. जर तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही ही पूजा करू शकता. कारण दत्तगुरूचाच एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. यामुळे तुम्ही त्यांचीसुद्धा पूजा करू शकता. आता ही पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू जी आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. सांगितल्याप्रमाणे गुरुवारी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही ही चपाती कुत्र्याला कधीही खाऊ घालू शकता. आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे, चिमूटभर पीठ घालायचं, मीठ घालायचं आहे आणि 1 ते 2 चमचे तुम्हाला मध घालायचं आहे. मधा म्हणजे हनसुद्धा आपल्याला याला म्हणतात. तर ते मध तुम्हाला त्या पिठामध्ये घालायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक गोळा तुम्हाला त्या पिठाचं तयार करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक चपाती लाटायची आहे आणि ही चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर या सर्व वस्तू तुम्ही घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला हा नैवेद्य ठेवायचा आहे जो आहे तर ते 5-10 मिनटासाठी तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर एक हळदीचा टिळक हा दत्तगुरूच्या फोटो किंवा मूर्तीला लावायचा आहे किंवा स्वामीच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हा एक हळदीचा तिलक जो आहे तयार केलेला तो लावायचा आहे. 5-10 मिनटानंतर ती चपाती तिथून उचलायची आहे. हळद जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्याजवळ तुम्हाला जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक टिका तुम्हाला त्या कुत्र्याला कपाळावरती लावायचा आहे आणि ही चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्यानंतर परंतु खाऊ घालताना तुम्हाला ही चपाती लांबून फेकू नका. एखाद्या कागदावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती कुत्र्याला खाऊ घालायची आहे. जर तुमच्या घरचाच कुत्रा असेल तर त्यालाच ही चपाती खाऊ घाला. नसेल तर शेजारच्या घरी कुत्रा असेल तर त्याच्या घरी जाऊन तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरी देखील चालेल. तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी भरपूर कुत्रे असतात. ती आपल्या घरावरती आपल्या घराच्या आजूबाजूलाही येत असतात. तर त्यांना तुम्ही ही चपाती खाऊ घाला तरीसुद्धा चालेल. जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी या हळूहळू कमी होतात. जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे. दूध, साखर, रव्याची अशी खीर बनवायची आहे किंवा तांदूळाची खीर किंवा शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता. तर 1 वाटीभर तुम्ही ही खीर खाऊ घातली तर सुद्धा चालेल. कुत्र्याला ही खीर खाऊ घालायची आहे आणि किंवा 1 चपाती खाऊ घालायची आहे मध घातलेली. या दत्त जयंतीच्या दिवशी या 2 वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानले जाते. जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तसेच संकटही नवलाही उरत नाही. त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा.
चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.